देऊर येथील मर्चंट नेव्ही जवान OS बेपत्ता, आईवडिलांचे शोध घेण्याचं एकनाथ शिंदेसह पोलीस अधीक्षकांना निवेदन। धुळे तालुक्यातील देऊर येथील चिरंजीव यश अविनाश देवरे हा 21 वर्षाचा असून स्वराज्य मराईन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड LPS रोड ठाणे वेस्ट या ठिकाणी मर्चंट नेव्ही मध्ये 27 जुलै 2024 रोजी OS या पदावर रुजू झाला होता। रुजू झाल्यानंतर त्याचे गेल्या 7 महिन्यांपासून सतत आईवडिलांशी संपर्क दूरध्वनीवर विचारपूस केली जात होती। तर दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी त्याच्याशी शेवटचा संपर्क झाल्यानंतर कंपनीकडून दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता फोन आला की रात्री 8:30 वाजेच्या सुमारास ओमान सौदी अरेबिया येथून चालू शिपमधून त्याचा पाय घसरून तो समुद्रात पडला असल्याचं त्यांनी सांगितले व रात्री रेस्क्यू करू शकलो नाही व तो बेपत्ता झाला आहे अशी माहिती त्यांनी मेलद्वारे दिली। त्यानंतर कंपनीला संबंधित यश अविनाश देवरे यांचे वडील अविनाश गोरख देवरे यांनी विचारपूस केली असता त्यांना कंपनीकडून उडवाउडीची उत्तरे देण्यात आली। तर या संदर्भात गेल्या 5 दिवसांपासून सदर आईवडील हे आपल्या मुलाचा शोध घेत आहेत। त्यामुळे त्याचा कुठल्याच प्रकारे यंत्रणेकडून माहिती मिळाली नाही, कागदपत्र मिळून आले नाही। तरी या संबंधित स्वराज मराईन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड LPS ठाणे रोड वेस्ट यांची चौकशी व्हावी व आमच्या मुलाचा तपास करून आम्हाला न्याय मिळावा या आशयाचे निवेदन त्यांनी मेलद्वारे एकनाथ शिंदे साहेब यांना पाठवले असून त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना देखील त्यांनी निवेदन दिले असल्याचे समजते। याबाबत अधिक माहिती बेपत्ता झालेले चिरंजीव यश अविनाश देवरे यांचे वडील अविनाश देवरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। मी अविनाश गोरख देवरे, राहणार देऊर बुद्रुक, तालुका जिल्हा धुळे। माझा मुलगा नामे यश अविनाश देवरे, वय 21, हा स्वराज मराईन सर्व्हिसला LPS रोड ठाणे वेस्ट या मर्चंट नेव्हीमध्ये 27 जुलै 2024 रोजी OS या पदावर रुजू झाला होता। रुजू झाल्यानंतर त्याच्या गेल्या 7 महिन्यापासून सतत आमच्याशी संपर्क होत होता। त्याच्या आम्हाला शेवटचा कॉल 27 जानेवारी 2000 रोजी सायंकाळी झाला होता। त्यानंतर आम्हाला संबंधित कंपनीकडून 29 जानेवारीला दुपारी 2 वाजता फोन आला। त्यांनी आम्हाला 24 तासानंतर असे सांगितले की तुमचा मुलगा रात्री 8:30 वाजेपासून ओमान सौदी अरेबिया येथून चालू शिपमधून पाय घसरून समुद्रात पडला असून रात्र असल्याने आम्ही त्यास रेस्क्यू करू शकलो नाही व बेपत्ता झाला आहे अशी माहिती त्यांनी मेलद्वारे दिली। त्यानंतर आम्ही कंपनीला विचारपूस केली, त्या असता आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले। त्यानंतर त्यांनी संबंध बंद केला। त्यानंतर आम्ही गेल्या 5 दिवसापासून मुलाच्या शोधात घेत आहेत असून आम्हाला कुठलाही प्रतिसाद यंत्रणेकडून मिळत नाही व कुठलेही कागदपत्रे मिळून येत नाहीत। सदर MT अथेना 1 शिप ओमान सौदी अरेबियाहून अलंग गुजरात भारत शिप येथे या आठवड्यात पोहोचणार होती, परंतु सदर शिप पोहोचण्याची वेळ व ठिकाण सदर यंत्रणेकडून आरोग्य माहिती दिली जात आहे। आम्ही कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत, तरी आपणास स्तरावरून सदर घटनेची चौकशी व्हावी व आम्हाला मदत मिळावी ही नम्र विनंती।